ज्ञानदेवे रचला पाया, उभारिले देवालया. नामातयाचा किंकर, त्याने केला विस्तार. जनार्दनी एकनाथ, खांब दिला भागवत. भजन करा सावकाश, तुका झाला सेकळस. संत बहिणाबाईंनी रचिलेल्या या अभंगातून अगदी मोजक्या शब्दात साध्या सोप्या पद्धतीने वारकरी संप्रदायाची वाटचाल वर्णिलेली आहे. नेमकेपणाने संतांच्या कार्याचे वर्णन केले आहे. ज्ञानेश्वरांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला. नामदेवाने त्याचा विस्तार केला. मधल्या कालखंडात मोडकळीस आलेल्या त्या वारकरी संप्रदायाच्या देवळाचा खांब होऊन त्याला पुनश्च उभे करण्याचे काम एकनाथांनी केले. तर त्या देवळाचा कळस होण्याचे भाग्य तुकारामांना लाभले. नेटक्या, मोजक्या, नेमक्या शब्दात केलेले हे ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकारामांचे कर्तृत्व आहे. या अभंगातील जनार्दनी एकनाथ, खांब दिला भागवत या अवघ्या 2 ओळीतून जनार्दन स्वामींचे शिष्य असलेले नाथ आणि त्यांनी भागवत धर्माला दिलेली ऊर्जितावस्था अधोरेखित केली आहे. इसवी सन 1350 नंतर महाराष्ट्रात पूर्णतः मुसलमानांची सत्ता आली. लोक स्वाभिमान शून्य झाले. भाषा, वेश, धर्म सर्व बाबतीत लोकांनी राज्यकर्त्यांचे अनुकरण करणे पसंत केले. त्यातच त्यांना धन्यता वाटू लागली. अशा परिस्थितीत स्वभाषा, स्वधर्म याविषयीची आस्था, प्रेम, आदर लोकांमध्ये जागृत करण्याचे काम संत एकनाथांनी केले. नाथ यांचा जन्म इसवी सन 1528 मध्ये पैठण येथील भानुदास यांच्या पुण्यपावन कुटुंबात झाला. संत भानुदास यांचे ते पणतू होत. पैठणसारख्या तीर्थक्षेत्री त्यांचा जन्म झाल्यामुळे त्यांच्यावर धार्मिक संस्कार झाले. गुरु जनार्दन स्वामींनी त्यांना समन्वयाची शिकवण दिली. घरातील वारकरी संप्रदायाचा वारसा, जनार्दन स्वामींचे दत्त उपासनेचे संस्कार आणि जनार्दन स्वामींनी त्यांच्यावर घडवलेले ज्ञानेश्वरांच्या वाङ्मयीन कार्यांचे संस्कार या सर्वातून त्यांचे व्यक्तिमत्व घडत गेले. वयाच्या 12व्या वर्षापासून गुरुसेवा, 25व्या वर्षापासून गृहस्थ धर्म आणि या सगळ्या कालखंडामध्ये अविरत चाललेली लेखनाची सेवा आणि शेवटी वयाच्या 66व्या वर्षी इसवी सन 1599 मध्ये झालेले निर्वाण असा एकूण त्यांचा जीवन प्रवास आहे. ज्ञानेश्वरांपासून चालत आलेली प्राकृत भाषेत ग्रंथरचना करण्याची परंपरा एकनाथांनी समृद्धपणे पुढे चालवली. त्यामुळेच त्यांना संत परिवारात ज्ञानाचा एका असेही संबोधले जाते. संत एकनाथांनी सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक पुनरुज्जीवन करण्यासाठी आपले विचार 3 प्रकारच्या लेखनातून साकार केले आणि त्यामुळेच उच्चभ्रू समाजापासून सर्वसामान्य लोकांपर्यंत आपले विचार पोहोचवण्यात ते यशस्वी झाले. समाजातील विद्वान आणि पंडित लोकांसाठी चतुश्लोकी भागवत, एकनाथी भागवत यासारखे तत्वज्ञानाचे ग्रंथ रचले. मध्यमवर्गीयांसाठी रुक्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण यासारखी आख्यान काव्य रचली. तर समाजातील सर्वसामान्य लोकांसाठी स्फुट काव्य रचनेच्या माध्यमातून अभंग, गवळणी, आरत्या, पदे, भारुड, अर्जदास्त सारखी निर्मिती केली. आजही सर्वसामान्य लोकांमध्ये हे त्यांचे स्फुट काव्य अतिशय लोकप्रिय आहे. नाथाने केलेल्या रूपक रचनेचे अत्यंत प्रभावी, परिणामकारक असे लेखन भारुड रचनेतून दिसते. या रचनेतून 2 अर्थ निघतात. वरवर विचार करणाऱ्याला त्यातला रूढ अर्थ कळतो, तर थोडा विचार केल्यास त्या काव्याचा अंतरात्मा समजून येतो. याचे कारण त्यांना या काव्यातून समाजातील बहुजनांसाठी, अज्ञजनांसाठी, त्या लोकांना समजेल, रुचेल, पटेल अशा पद्धतीने अध्यात्म आणि भक्ती यांचे महत्त्व पटवून द्यायचे होते. त्यामुळेच या भारूडरूपी गीतातून नटखट पद्धतीने, नाट्यात्मकतेने, संवाद, लय, ताल यांच्या मदतीने हे काव्य श्रवणीय केले.
त्याच लोकांच्या नित्यजीवनातील आजूबाजूच्या परिस्थितीतील अनेक विषय घेऊन या गीतांची रूपके तयार झाली. एकूण 125 विषयांवर नाथांनी लिहिलेली जवळजवळ 300 भारुडे सध्या उपलब्ध आहेत. भारुड गीतातून व्यक्त झालेले समाजजीवन विविधरंगी आणि विविध अंगी आहे. संसारी जीवनातील विविध नातेसंबंध, परस्पर ताणतणाव, सासू सासरा, सून मुलगा, सवत असे विषय भारुडांचे आहेत. याचप्रमाणे समाजात सतत वावरणारे लोक भारुडांचे विषय होतात. तर विविध पशुपक्षी आणि विविध खेळ हेही भारुडांचे विषय आहेत. एवढेच नव्हे तर संसारामध्ये वापरल्या जाणाऱ्या विविध वस्तू आणि व्यक्तींचे स्वभाव विशेष म्हणजेच आंधळा, बहिरा, पिसा, मुका इत्यादी हे विषय घेऊन त्यातील विसंगती शोधून संवादाच्या माध्यमातून, उपरोधातून आपले अध्यात्म आणि ज्ञान त्यांनी श्रोत्यांपर्यंत पोचवलेले आहे. जोशी नावाच्या भारुडातील मी परात्पर जोशी, होरा सांगेन संत सभेशी अशी ओळख करून देऊन शेवटी श्रीरामाला शरण जा असा तो जोशी उपदेश करतो. भोळी नावाच्या भारुडातील स्त्री बाई मी भोळी ग असे म्हणत 8 दिवसाला पुरणपोळी खाणारी असते आणि शेवटी मात्र भाव भोळा परी कृष्णचरणी डोळा असे सांगायला ती विसरत नाही. मला दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई असे म्हणणारी दादला या भारूड रचनेतील स्त्री दादला नकोची कारणे पहा कशी देते. ती म्हणते, मोडकेसे घर, तुटकेसे छप्पर, देवाला देव घर नाही, मला दादला नको ग बाई. जोंधळ्याची भाकर, आंबाड्याची भाजी, वर तेलाची धार नाही, मला दादला नको ग बाई. फाटकेचे लुगडे, तुटकीसी चोळी, शिवाया दोरा नाही, मला दादला नको ग बाई. अशी अनेक कारणे देऊन शेवटी मात्र एका जनार्दनी समरस झाले, तो रस येथे नाही असे म्हणून परमार्थातील आनंदाचे धाम नेमके कुठे मिळेल ते सांगायला ती विसरत नाही. या भारूड रचनेतून काही प्रवृत्ती चित्रे नाथांनी रेखाटली आहेत. सासूरवास नावाच्या भारुडातील सुनबाई आपला सासरा म्हणजे अहंकार आणि सासू म्हणजे कल्पना म्हणजेच कामवासना यांच्या सासूरवासाला कंटाळून गावी गेलेला सासरा तिकडेच खपू दे असे म्हणते आणि सासूला मरियाई येऊ दे अशी इच्छा व्यक्त करते. म्हणजेच आपला अहंकार आणि नको त्या इच्छा यातून सुटका कर ही परमेश्वराकडे जीवाने केलेली प्रार्थनाच आहे. नाथांची अनेक भारुडे सध्या आधुनिक गीतांच्या माध्यमातून लोकगीतांच्या स्वरूपात खूपच लोकप्रिय झालेली आहेत. त्यापैकीच सर्वात लोकप्रिय असे भारूड म्हणजे विंचू. या भारुडातून अतिशय परिणामकारक शब्दात काम क्रोध रूपी विंचू चावला तर जीवावर त्याचा काय परिणाम होतो आणि त्याच्यापासून सुटका मिळवण्यासाठी कोणते औषध परिणामकारक आहे ही गोष्ट अतिशय नाट्यमय स्वरूपात सांगितली आहे. प्रश्न उत्तराच्या संवादातून हे रूपक जीवाचे खरे शत्रू कोण आणि त्या शत्रूपासून स्वतःला कसे वाचवायचे हे अत्यंत सहजतेने सांगून जाते. भारुडाची सुरुवात कशी होते ते पहा. सूर्य उगवला, प्रकाश पडला, आडवा डोंगर तयाला माझा नमस्कार अशी सुरुवात करून दिवसाचे व्यवहार सुरू झाले आणि त्या व्यवहाराबरोबरच राग, लोभ, द्वेष, मत्सर हे षड्रिपूही आपले काम करू लागले. हा क्रोधरूपी विंचू चावला, मग शब्द येतात, अग विंचू चावला, देवा रे देवा विंचू चावला, आता काय करू विंचू चावला. पुन्हा पुन्हा येणाऱ्या या ओळीतील विंचू चावला या शब्दातून विंचू चावण्याची दाहकता लोकांपर्यंत पोहोचते. मग आजूबाजूचे लोक गोळा होतात आणि ते प्रश्न विचारतात, काय झालंय एकाएकी? उत्तर येते, काम क्रोध विंचू चावला, तम घाम अंगाशी आला, त्याने माझा प्राण चालला. म्हणजेच काम आणि क्रोधरूपी षड्रिपू यांनी दंश केल्याने तामसी वृत्ती म्हणजेच तमघाम आलेला आहे. जीव कासावीस झालेला आहे. कारण मनुष्य इंगळी अति दारुण, मज नांगा मारिला तिने, सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची.
या शब्दात विंचू चावल्यामुळे झालेल्या दुर्दशेचे वर्णन केलेले आहे. विंचवाची नांगी अतिविषारी. ते विष सर्वांगामध्ये भिनल्यामुळे संपूर्ण शरीराला वेदनेने व्यापून टाकले. या कामक्रोधरूपी विंचवाचे विष उतरवण्यासाठी तामसीपणा सोडून दिला पाहिजे, हे उत्तर आले. या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झरझरा. सत्वगुण वाढवला की तमोगुण सहजच नाहीसा होईल आणि मग कामक्रोधरूपी विष उतरेल, सात्विकता वाढेल. पण त्यातूनही दुखण्याची थोडी ठुसठुस मागे राहिली तर गुरु जनार्दन स्वामी आहेतच. षड्रिपूंचा नाश करण्यासाठी ते काहीतरी उपाय नक्कीच करतील, हा आपल्या गुरुवरील विश्वास नाथांनी व्यक्त केला आहे. म्हणूनच शेवटी ओळी येतात. सत्व उतारा देऊन अवघा सारीला तमोगुण, किंचित राहिली फुन फुन, शांत केली जनार्दने. देहाच्या आसक्तीने प्रपंचात रमणाऱ्या आणि त्यामुळे परमार्थापासून दूर होणाऱ्या माणसाला खूप यातना सहन कराव्या लागतात, याचे चित्रण या विंचूरूपी रूपकातून सादर केलेले आहे. अशा पद्धतीने अनेक दृश्य, श्राव्य, काव्य रूपी भारूड गीतातून नैतिक आणि पारमार्थिक बोध नाथांनी केला. यामध्ये असलेल्या नाट्यात्मकतेमुळे, त्यातील संवाद आणि विसंगतीमुळे, त्या गीतांना असलेल्या तालासुरांच्या गतीमुळे हा बोध बोजड, गंभीर न होता रंजक व श्रवणीय झाला. नाथांच्या भारूड गीतातून त्या काळच्या ग्रामजीवनाचे एक फार मोठे व्यापक विश्व आपल्यासमोर साकार होते. थोडक्यात भारूड हा लोकरंजनाचा गीत प्रकार असला तरी त्यातून आध्यात्मिक उन्नती आणि बोध करणारा कलाप्रकार ठरतो. आणि म्हणूनच एकूणच मराठी साहित्यात एकनाथांच्या भारूड ह्या काव्यप्रकाराला वैशिष्ट्यपूर्ण स्थान प्राप्त झालेले आहे.